जे पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ह्या 4 गोष्टीवरती जर मित्रांनो जर चांगलं लक्ष दिलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आपल्याला ह्या 4 म्हणजे पिलर्स आहेत समजून चला आपण आपल्या शेतीचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे हे 4 पिलर आहेत. आता हे 4 पिलर कशा पद्धतीने आपण करू शकतो यातलं एक जरी मागं पुढे झालं तरी सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं शेती ही तोट्यात जाऊ शकते जाते मित्रांनो. आता याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो खत व्यवस्थापनाचा भाग आहे. तर खत व्यवस्थापन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला हे लक्षात घ्या मित्रांनो की याच्यामध्ये ज्यावेळेला आपण जी वर खतं देतो त्यावेळेला युरिया डीएपी 15-15-15 असेल 18-18-10 असेल किंवा ही जी काही वर खतं आहेत आपल्या शेतकऱ्याला सवय लागली की ऊस लावला की ऊस लावल्यानंतर ह्याची 2-5-10 गोण्या आणायच्या आणि त्या सगळ्या फेकून द्यायच्या त्या उसरीमध्ये झालं काम त्यांचं. म्हणजे मी एवढं टाकलं तेवढं टाकलं फक्त तो मोठ्याने सांगतो सगळ्यांना की बाबा मी 10 पोती टाकली 20 पोती टाकली. पण जर तुम्ही विचार केला तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ते जे खत टाकलेलं आहे त्या खतांमधून जे वनस्पतीला मिळणारं जे काही अन्नद्रव्य आहे ती अन्नद्रव्य अक्षरशः 25-30% वर त्याला म्हणजे त्याच्यातून अपटेक होत नाही. लक्षात घ्या 25-30% पण अपटेक होत नाहीये. मग बाकीचं कुठं गेलं? बाकीचं मग काही जमिनीतून काही इव्हॅपोरेट झालं वातावरणामध्ये काही पाणी देतो त्यावेळेला सुद्धा आता खाली पाणी व्यवस्थापनामध्ये बघणार आहे पण ते पाण्याच्या थ्रू सुद्धा काही गोष्टी वाहून गेल्या दुसऱ्याच्या शेतांमध्ये गेल्या म्हणजे दुसऱ्यातल्या शेतकऱ्यांनी खत न टाकता सुद्धा त्याचा चांगला ऊस आला कुणामुळे आपल्यामुळे आला ह्या गोष्टी होतात. त्यामुळे खत व्यवस्थापनामध्ये जर का आपण काही खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या दोन्हीमध्ये मी सजेस्ट करेन आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला एक ड्रीप इरिगेशनचा जर आधार आपण जर का घेतला आणि त्या दोन्हीच्या व्यवस्थापनासाठी जर का आपण ड्रीप इरिगेशनचा वापर केला तर फार सुंदर प्रकारे आपण या सगळ्या गोष्टीवरती मात करू शकतो. जे पाहिजे तेवढं खत आपण त्या वनस्पतीला देऊ शकतो दररोजच्या दररोज. आता हे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनामध्ये ड्रीप इरिगेशनचं महत्व हे आपल्या डाळिंबवाल्यांना सांगायला नको हे आपल्या ज्या द्राक्षवाल्यांना सांगायला नको किंवा जे काही लोक जे कॅश क्रॉप्स म्हणून आपण जी फळं पिकं घेतलेली असतात त्यांना सांगायला नको. लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीनं म्हणजे आपण उत्पादन खर्च कमी करू शकतो याचा विचार करून जर का आपण काही आपल्या शेतीचं प्लॅनिंग केलं तर आपल्याला म्हणजे जर का आपण 10 रुपये वाचवले तर 10 रुपये निव्वळ प्रॉफिट वाढणार आहे हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये रोग आणि कीड व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक साधा किस्सा सांगतो मी आपल्याला. याच्यामध्ये ज्या वेळेला आजार बळावतो जास्त होतो सुरुवातीच्या काळात डोकं दुखतं थंडी ताप येतो त्यावेळेला आपण जातो एखाद्या मेडिकलमध्ये आणि तिथून आपण 1-2 गोळ्या घेतो क्रोसिन किंवा आणखी काही 2 गोळ्या घेतो आणि त्यावेळेला काय वाटतं की आपल्याला मला बरं वाटते मी ती घेतली बरं वाटलं. 1 दिवस गेला 2 दिवस गेले 3 दिवस गेले तरी त्याचा ताप तेवढ्यापुरता कमी होतो आणि जातो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्याला कुठेतरी चांगल्या डॉक्टरला दाखवायची गरज आहे. पण ज्या वेळेला तो डॉक्टरकडे जातो त्यावेळेला तो डॉक्टर म्हणतो की मित्रा हे तुझं जास्त वाढलेलं आहे जे काही तुझं आजार आहे तो आणि तुला मग ऍडमिट व्हावं लागेल तुझं सगळं ते पूर्ण चेकअप करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि या सगळ्या अशाच पद्धतीनं आपल्या सगळ्या शेतीचं एक राहटगाडगं म्हणू आपण त्या ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे. तर आपण अजिबात कुठल्याही पद्धतीनं रोग आणि कीड व्यवस्थापन याचा अर्थ काय की येऊच नये म्हणून जर का आपण त्या गोष्टींचा जर का वापर केला आणि जर का आपण त्या पद्धतीनं आपण त्याचं व्यवस्थापन करू शकलो तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे म्हणजे उत्पादन खर्च कमी व्हायला मदत होणार आहे. मग याच्यामध्ये मी एक साधं गणित सांगतो की रोग आणि कीड व्यवस्थापनामध्ये जर का आपण एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन हे जर का आपण याच्यामध्ये केलं तर आपल्याला कुठल्याही पद्धतीनं म्हणजे जो काही अॅक्यूट येणारा जो काही रोग आणि कीड आहे म्हणजे त्याचा एकदम अटॅक येतो तो अटॅक आपल्याला कधीही आपल्या शेतामध्ये येणार नाही हे लक्षात घ्या. मग हे म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही जी म्हण आहे त्याच्याप्रमाणे म्हणजे रोगच होऊ नये. जसं आपण लहानपणी जे काही लसीकरण घेतो म्हणजे पोलिओची लस असते ते नंतर मुरदूस होऊ नये म्हणून काही वेगवेगळ्या प्रकारचे काही दिलेले असतात काविळीसाठीचे काही लसी असतात अशा सगळ्या लसीकरण आपण केले म्हणून आपल्याला पुढे त्याची रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे आपण सहजासहजी आपल्याला आपण त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला बळी पडत नाहीये.
अशाच पद्धतीने आपल्या शेतीमध्ये जर का आपण उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जर का आपण काम केलं तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं आपण सक्षम शेती करू शकतो आणि पिकांचा उत्पादन खर्च कमी करून चांगल्या पद्धतीने आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. आता याच्यामध्ये खत व्यवस्थापनामध्ये इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट हा एक महत्वाचा शब्द आहे आणि त्याच्यावरती पण एक चांगलं काम होऊ शकतं. पाणी व्यवस्थापनामध्ये जर आपण बघितलं तर इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट हा कन्सेप्ट एक शास्त्रीय पद्धतीनं तो डेव्हलप केलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू पाणी व्यवस्थापन असेल, मग ठिबक सिंचन आहे. आता एक नवीन गोष्टी निघाल्यात, जमिनीच्या 6 इंच खाली ज्या पिकाला आपण केलेले आहेत त्याच्या खालच्या 6 इंचाच्या ठिकाणी आपण ती ड्रिप लाईन टाकून आपण ड्रिप लाईन रुजवतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे सबसर्फेस फर्टिगेशन किंवा इरिगेशन सिस्टीम म्हणतो आपण. म्हणजे वरच्या बाजूला तुम्हाला मोकळं म्हणजे पूर्ण कुठलेही तण येणार नाही, कुठल्याही प्रकारे तुम्हाला ओलसरपणा दिसणार नाही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मात्र मुळीच्या क्षेत्रामध्ये डायरेक्टली पाणी गेल्यामुळे एकतर पाणी ठिबक पेक्षा पण कमी लागलं आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे काय म्हणतो आपण त्याला, जे विडिंग खुरपणी म्हणतो आपण त्याला, ती खुरपणी आपल्याला करणं काही आपल्याला त्याचं उत्पन्न म्हणजे उत्पादन खर्चामध्ये काही होणार नाहीये. याच्यामुळे आपल्याला एक चांगला फायदा होऊ शकतो. आता आणखी एक सगळ्यात महत्वाचं आत्ताचं जे चॅलेंज आहे, आत्ताच्या कंडिशनला पूर्णपणे उत्पादन खर्च वाढण्याचं मागचं कारण म्हणजे जे आपल्या शेतामध्ये जे मजूर आहेत, जे लेबर आहे, हा जो एक मोठा एक अडथळा म्हणू शकतो आपण. म्हणजे काही लोक म्हणतात माझ्याकडे शेती आहे, पाणी आहे, सगळं करायला सगळ्या गोष्टी आहेत, पैसा पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण माझ्याकडे मजूरच मिळत नाहीये. मग मजुरांचं काय करायचं? मग आता आम्ही काही गोष्टीमध्ये आम्ही लोकांना सजेस्ट करतो, काही ज्या वेळेला आम्ही सल्ला देतो त्यावेळेला ज्यांच्याकडे 10 एकर 20 एकर 50 एकर ज्या वेळेला शेती करायची तर त्या शेतीवाल्यांना आम्ही सरळ सांगतो की तुम्हाला ही पूर्णपणे जी काही मेकॅनायझेशन म्हणतो आपण, यांत्रिकीकरण शेतीचं, तर शेतीचं यांत्रिकीकरणामध्ये आपण जर त्यांना आपण घेऊन गेलो तर त्याच्यामध्ये किंवा शेतकऱ्यांनी जर अवलंबलं तर आपल्याला उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. मग याच्यामध्ये काय की तुम्ही अगदी म्हणजे आपण ऑटोमेशन म्हणतो आपण, म्हणजे पाणी आणि खत व्यवस्थापनामध्ये ऑटोमेशन एक नवीन पार्ट जो आहे तो बरीच वर्ष झालं वापरतात लोक. अगदी 5 एकर पासून सुद्धा काही ठिकाणी काही एरियामध्ये आता सांगली कोल्हापूरच्या भागात गेला तरी अगदी 5 एकरला पण ह्या सिस्टीम बसवलेली आहे आणि ते सक्षमपणे काम करतायत चांगल्या प्रकारे. तर त्यामध्ये आपण खर्च कमी करून चांगल्या प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. मजूर कमी लागतात. ऑटोमेशन मध्ये खत आपोआप जातं, पाणी जातं, त्याला रात्रीचं जरी पाणी वीज आली रात्रीच्या वेळेला तरी सुद्धा त्याला त्या सिस्टीम मध्ये जर आपण कमांड देऊन ठेवलेले असतात त्याप्रमाणे त्याचं एक चांगल्या प्रकारे त्याचं आपोआप ऑटो मोड मध्ये त्या सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला कुठेही निवांत तुम्ही घरी झोपू शकता, अशा पद्धतीने एक काम होतं ते आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या वेळेला फवारणी यंत्र आहेत त्या पद्धतीनं त्या पिकांची जर का आपण एक प्लांटेशन डिस्टन्स ठेवलं तर त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे म्हणजे एकटा व्यक्ती ट्रॅक्टर माउंटेड काही फॉगर्स असतील किंवा स्प्रेयर्स असतील ते जर वापरून जर त्यांनी स्प्रे केले तर त्याच्यामध्ये आपल्याला मजूर वाचवू शकतो आपण आणि कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न घेऊ शकतो. एक आपल्याला उत्पादन खर्च कमी करण्याचे फंडे आहेत सगळे. आणखी एक महत्वाचा त्यामध्ये शेणखत सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं झाले आणि आता सगळे लोक मागं लागलेत. त्याच्या पिकांची फेरफालट झाली पाहिजे, त्याच्यामध्ये लोक करत नाही आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एकदा बघा, ऊस काढल्यानंतर काही लोक सोयाबीन घेतात, भुईमुग शेंग घेतात, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेले आहे. त्याच्यामध्ये आता पण त्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे जेणेकरून जमिनीचा पोत जो आहे त्यातला जो सेंद्रिय कर्ब आहे तो चांगल्या प्रकारे आपण ठेवू शकतो. आता ऊसाचं पाचट जे काही आहे ते मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये बघितलं, मागच्या 10-15 वर्षापासून 10 वर्षापासून तरी एक अवेअरनेस तयार झालेल्या लोकांच्या मध्ये. त्याचे जे अडथळे होते म्हणजे ऊसाचं पाचट जाळण्यामागं लोकांना अगदी पटत असून सुद्धा म्हणजे ठेवायला पाहिजे हे पटतंय पण तरी पण जाळत होते. कारण का की त्यांच्याकडं तशी यंत्रणा नव्हती, म्हणजे ती जे मेकॅनायझेशन म्हणतो ते नव्हतं त्यावेळेला. म्हणजे त्याचे गैरसमज होते की बाबा तसंच पाचट ठेवलं तर त्यामध्ये पाणी म्हणजे खाली तर वर कुजत नाही लवकर, त्याच्यामध्ये उंदीर होतात, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी साप विंचू वगैरे, त्यामुळे आपल्याकडे लेबर येत नाहीयेत असे समज होते. समज म्हणण्यापेक्षा त्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत तशा. पण आता जसे कडबा कुट्टी म्हणजे पाचट कुट्टी करण्याची जी मशीन आली, मल्चर म्हणतो आपण ते मशीनमुळे किंवा बेली बांधण्याचे बेलर्स पण आले की ज्या लोकांना जे शेतीमध्ये जे काही फळबाग करणारे लोक आहेत त्यांना ते पाचट लागतं त्यांना मल्चिंग करायला.
मग ते बेलर मशीन मधून ते बेल करून घेऊन जातात. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला ऊसाचं पाचट न जाळता जर का आपण त्यामध्येच कुजवलं तर मित्रांनो, एका एकरमध्ये जेवढं पाचट जे न जाळलं म्हणजे न जाळता जे ठेवलं तर त्यामध्ये त्या पाचटाची किंमत कमीत कमी 10,000 रुपये असते मित्रांनो. आता हे कसं काय, त्यामध्ये जे जमिनीतून घेतलेलं अन्नद्रव्य आहे तेच आपण जाळत असतो. ते पाचट जाळणं म्हणजे इकडं 10,000 रुपयाची पाचट जाळायचं आणि तिकडून 10,000 रुपये किमतीचं किंवा त्याच्याही पेक्षा जास्त किमतीचं खतं आणायची आणि ती खतं त्यामध्ये टाकायची, ती रासायनिक. मग याच्यामध्ये कुठेतरी हा इम्बॅलन्स होतो आणि आपल्याला मग उत्पादन खर्चाला जास्तच पुढे सामोरं जावं लागतं. हिरवळीची खतं आहेत म्हणजे आपण ताक, त्यांच्या सुबाबुळ वगैरे घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर माती पाणी परीक्षण करून खतं देणं हे फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये माती पाणी परीक्षण जे आपण आता किती लोक करतात, कुणी करत नाही, अगदी 2-5% लोक. आणि आता जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आलेल्या आहेत तिथं नुसतं त्याच्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी फक्त सांगितलं जातं की बाबा इथं माती पाणी परीक्षण करून मिळतं, तुम्ही त्यातून करून घ्या. पण किती ऑथेंटिसिटी आहे, किती प्रामाणिकपणे त्या लॅब आपल्याला चांगल्या प्रकारे करून देतात. तर याच्यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी चांगलं माती पाणी परीक्षण करून दिलं जातं त्या ठिकाणी आपल्याला दरवर्षी त्या पिकाच्या पद्धतीनुसार जर का तुम्ही माती आणि पाणी परीक्षण जर करून घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला समजा आता उदाहरणार्थ NPK हा मेजर न्यूट्रिएंट आहे, त्याच्यानुसार आपण खतं टाकतो. जर का आपण माती परीक्षण न करता जर का आपण आणतो 20,000ची खतं आणतो आणि ती टाकून देतो, म्हणजे नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल. पण जर माती परीक्षण करून जर घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये आढळलं की आपल्याला नायट्रोजन आपल्याला फक्त म्हणजे त्याचा जो गॅप आहे जे अवेलेबल लागतो त्याच्यामध्ये फक्त 20 कमी आहे, तर तेवढा 20चाच गॅप तेवढा भरून त्यांना तेवढं खत द्यायचं, युरिया असेल किंवा DAP असेल वगैरे, म्हणजे फॉस्फरस पण असेल. किंवा काही ठिकाणी जमिनीमध्ये पोटॅश मोठ्या प्रमाणामध्ये असतो, नंतर फॉस्फरस पण असतो, पण काय की तो फिक्स स्वरूपामध्ये अडकून राहिलेल्या स्वरूपामध्ये किंवा केमिकली बॉन्डिंग स्वरूपामध्ये तो असतो. तर तो रिलीज करण्यासाठी बाहेरची खतं न टाकता जर का आपण बायो फर्टिलायझरचा वापर जर केला, मग याच्यामध्ये आपल्याला जो काही खर्च आहे 20,000ची खतं आणून टाकून त्याचा काही वापर होत नाही, योग्य उपयोग होत नाही. त्याच्याऐवजी जर का आपण 2-5 हजार मध्ये जर का ह्या गोष्टी केल्या आपण तर आपल्याला आपलं उत्पादन खर्च कमी होतो, जमीन चांगली राहते आणि त्या पद्धतीनं आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न मिळतं आणि म्हणजे प्रत पण आणि उत्पन्न पण चांगलं मिळतं. तर ह्या गोष्टी आहेत. किडींच्यासाठी कामगंध सापळे आणि चिकट सापळे कुणी लावत नाहीये. आता माझ्याकडे मी काही डाळिंबाच्या बागांना काही कन्सल्टन्सी देतो किंवा काही ठिकाणी द्राक्ष बागा आहेत, काही ठिकाणी केळी आहे. या ठिकाणी इतका वारेमाप पैसा खर्च केला जातो मित्रांनो त्याच्यामध्ये. किंवा इतर कुठले भाजीपाला असेल, भाजीपाला करणारी लोक, तर भाजीपाला करणाऱ्या लोकांच्या सुद्धा त्यामध्ये त्या फळभाज्या असतात, त्याच्यामध्ये जर काही कामगंध सापळे जर लावले आपण, त्याला आपण फेरोमेन ट्रॅप्स म्हणतो आपण, ते आपल्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल आहेत. वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते, त्यातले फक्त ल्यूर आणून त्याच्यामध्ये चेंज करत राहायचं. जर का तुम्ही तेवढं केलं तर तुम्हाला अगदी कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे एक दोन फवारण्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट येतात. अदरवाईज तुम्हाला ते जर नाही केलं तर तुम्हाला अगदी 10-20 फवारण्या सुद्धा लागू शकतात आणि त्यातनं सुद्धा कितपत रेट मिळेल हे तुम्हाला माहित नाहीये. मग हे वापरणं फार गरजेचं आहे. काही तणनाशकांची फवारणी वगैरे आहे, पण आपण सेंद्रिय ज्यावेळेला आपण आता सुरुवात केलेली आहे तर काही ठिकाणी आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये आपण त्याला अलाउड करत नाही, तणनाशक मारू शकत नाही. तर आपल्याकडे काही आता तणनाशक आता काही कंपन्यांची आलेली आहेत की म्हणजे ऑर्गॅनिक तणनाशक म्हणू आपण, म्हणजे ही सिलेक्टिव्ह नाही आहेत, नॉन सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या पिकावरती म्हणजे जे काही हिरवं झाड पाला असेल त्याच्यावर तुम्ही कुठल्याही प्रती मारलं तर ते जळून जातं. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ते अलाउड आहे, ऑर्गॅनिकली प्रूव्हन आहे. अशीच त्याची सर्टिफाईड झालेली जर का आपण तणनाशक वापरली तर त्याचा एक वापर होऊ शकतो. पण उगवणीपूर्वी जे म्हणतो पण त्याच्यामध्ये आपल्याला नॉन सिलेक्टिव्ह बेसमध्ये आपल्याला म्हणजे सिलेक्टिव्ह बेसमध्ये करू शकतो पण नॉन सिलेक्टिव्ह मध्ये करू शकत नाही. तर ह्याही गोष्टी आपल्याला त्यामध्ये करणं गरजेचं आहे.